गावगाडा कथेचा भाग 6. रमा शेताकडे जाते. रमा शेतात येता येताच गुणवंतावर ओरडायला लागते. का हो, इतका वेळपासून तुम्ही शेतात हायसा, मग काहीच तर काम केल्यागत दिसत नाही आहे. काय करत होते तेव्हापासून? माय काही ऐकून घेशील की नाही, का तूच एकली बडबडशील? घ्या आता, मी बडबडायला लागली लगेच. आणि तुम्ही असं काय सांगणार आहे? काय सांगू नका मला. काम काही करायचं नाही, मग बोंबलाचं. रमी, आता हे अति होत आहे. लय बडबड करू नकस. आधीच भूक लागली, मला डबा आणला का नाही तू? मी कशाला बडबड करू? हे तण उचलायचं होतं ना, मग उचललं का नाही? मी घरचं बी करू ना, शेतात पण मरू काय? होय, आणला आहे डबा, खाऊन घ्या. तू बी ये, दोघंही जेवूया. तुम्ही खा, माये पोट भरलं बडबड करून. अगं ये, इतका राग बरा नाही. रमा आणि गुणवंता जेवण करायला बसते. गुणवंता हसून तिला विचारते, आज खूप चिडचिड केली, काही झालं का रमा? नाही, काम पाहूनच चिडचिड व्हायला लागली. रामराव भाऊ आला होता म्हणून बोलत बसलो. कामाकडे लक्ष नव्हतं माया. तू काही करू नको, घरी जा, आराम कर, मी करतो सगळं. काय म्हणत होते रामराव भाऊ? काय नाही, आज संध्याकाळी मीटिंग आहे, निवडणुकीबद्दल बोलायचं आहे. त्यात अमोलदादा घेणार आहेत. असं होय. तुम्ही एक लक्षात ठेवायचं, ते तुमची निवडणूक राहू द्या, नाहीतर काही पण. आपल्या शेताकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. अगं, शेतीवर आपलं पोट आहे, मी कसा दुर्लक्ष करणार आहे? नाही, हे राजकारण काही चांगली गोष्ट नाही. एकदा डोक्यात वारं घुसलं का निघत नाही, म्हणून सांगितलेलं बरं. तू यासारखी बायको असल्यावर कसलं जात आहे डोक्यात वारं? रमा हसायला लागली. मी जाते घरला, पोरं शाळेतून घरी आली असाल. मी शेतातूनच रामराव भाऊ संघ मीटिंगला जाईन, मग घरला येईन. हां, पण काम आटपून जा. होय. गुणवंता शेतातील काम आटपून रामरावच्या घरी जाते. आलास का गुणवंता? चल, मी वाटच बघत होतो तुझी. मीटिंग कुठं घ्यायची ठरली आहे? कुठं म्हणजे? अमोलदादाकडेच आहे, त्यांच्या वाड्यात. मागच्या बाजूनं सौमित्र पाटलाची बैठक असते ना, तिथं. बरं आहे, चल मग. गुणवंता आणि रामराव आपल्या काही मित्रांना घेऊन अमोलदादाकडे पोहोचते. तिथे अमोल आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक बसलेले असतात. या रामराव आणि गुणवंता भाऊ, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. मग मीटिंगला सुरुवात करायची का? हो, करा, आले समदे. अमोल त्याचे वडील सौमित्र पाटलाला पण मीटिंगमध्ये बसायला सांगतो. आबा, तुम्ही पण बसा मीटिंगमध्ये. रामराव पण म्हणतो, हो बाबूजी, तुमचे मार्गदर्शन होईन आम्हास. गावातील सगळे लोक सौमित्र पाटलाला बाबूजी म्हणतात. नाही, तुम्ही चालू द्या, मला थोडं काम आहे बाहेर. अमोल सांगेल मला काय झालं मीटिंगमध्ये. असे म्हणून सौमित्र पाटील गाडीत बसून चालले जातात. अमोल मीटिंग सुरू करतो. आता तुम्ही आपापले मत मांडा. कोणाला काय बोलायचे आहे ते बोला. कारण माझ्यापेक्षा जास्त गावात काय काय सुविधा नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे बिनधास्त बोला. रामराव म्हणतो, दादा तुम्ही बोला अगोदर, मग आम्ही बोलतो मागणं. अमोल, बरं, आधी आपण निवडणुकीत गुणवंतालाच का उभं करायचं हे समजावून घेऊया. माझ्या मते गुणवंता थोडाफार शिकलेला आहे, लिहिता वाचता तर येतच, पण त्याला गावातील अडचणीची जाणीव आहे. त्याला बोलता चांगलं येतं, मेहनती आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे तो इमानदार आहे. म्हणून माझ्याकडून मी गुणवंताचंच नाव सुचवलं. तुम्हाला यावर काही बोलायचे आहे का? माझं मत तुम्हाला पटलं पाहिजे. मी तर माझ्याकडून आधीच हो म्हटलं आहे. अमोल बाकी जे मोठे लोक बसले होते त्यांना विचारतो ते सगळेच गुणवंताला समर्थन करतात. गावातील एक शाळेची गुरुजी पण असते तिथे. काय गुरुजी, तुम्ही सांगा काही. माझ्याकडून हो आहे. तिथे बसलेले बाकीचे पण गुणवंताला हो म्हणतात. आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या शिरवा गावात काय काय सोयी करायच्या आहे. गुरुजी, आपल्या गावात फक्त प्रायमरी शाळा आहे. पुढचे शिक्षण म्हणजे कमीत कमी 10 वर्गपर्यंत गावात शाळा पाहिजे. अमोलदादा, होय, त्याच्यावर विचार सुरू आहे माझा. मी आबासोबत बोलून समोर काय करायचं ठरवतो. या व्यतिरिक्त अजून सांगा. आपल्या गावात नळाची सोय नाही. गावातल्या बायांना विहिरीवर
आणि हँडपंपवर पाणी भरायला जावं लागते. गावात बस येत नाही, खेळाचं मैदान नाही, अशी छोटी मोठी बरीच कामं आहेत. हो, बरोबर बोलला रामराव भाऊ. त्यासाठीच आपण ही निवडणूक जिंकायला पाहिजे. मोरके पाटील जर ही निवडणूक लढले असते तर तेच सरपंच झाले असते तर माझा विरोध नव्हता. त्यांच्यासोबत मिळून आपण कामं केली असती. अमोल दादा, तुम्ही इतके वर्ष बाहेर होताना शिक्षणासाठी, म्हणून तुम्हासनी गावातल्या अडचणी आता माहीत झाल्या. तरी मोरके पाटलांनी बरंच कामं केली. आता त्यांची तब्येत बरी राहत नाही, त्याचा फायदा मुलांनी घेतला आणि समोर करून राहिला. असो, कुणावरही टीका टिप्पणी करणे आपला विषय नाही. आपण विकास करण्यासाठी काय काय करणार आहोत हे बघायचे आधी. मला लहानपणापासून आबांनी बाहेर आत्याकडे शिकायला ठेवलं, पण गावची ओढ मला नेहमीच राहिली. मला नेहमीच नोकरी करण्यासाठी म्हणतात, पण मला शेती करायची आहे, तेही इथेच राहून तुमच्यासोबत. म्हणूनच आम्हाला तुमचं कौतुक आहे अमोल. सर्वांसाठी नाश्त्याची सोय करते. कृष्णा, ओरो कृष्णा. कृष्णा, काय झालं अमोल दादा? कृष्णा, नाश्ता आणि चहा घेऊन ये सगळ्यांसाठी. कृष्णा हा सौमित्र पाटलाकडे घरी दिवसभर आधीपासून काम करणारा माणूस. वेळ पडली तर तो शेताकडे पण जायचा. सौमित्र पाटलांनी त्याला शेतावर घर बांधून दिलेलं. तो तिथेच त्यांच्या बायकोसोबत राहत होता. अमोलवर कृष्णाचा खूप जीव असतो. कशापायी नाश्त्याचं सांगताय? आम्ही जातो की आता घरला? असं कसं? तुम्ही थोडी रोज रोज येता माझ्याकडे. कृष्णा येईपर्यंत आपण राहिलेली चर्चा करूया, मग ठरलं तर गुणवंताला उभं करायचे. मीटिंगमध्ये सगळे बसलेले हो म्हणतात. गुणवंता भाऊ, तुझी पण तयारी आहे ना पूर्ण मनाची? हो, तर तुम्ही पाठीशी असल्यावर मला कशाची चिंता. तेवढ्यात कृष्णा येऊन सगळ्यांना चहा नाश्ता देतो. चला मग, आजची चर्चा इथे पुरे आहे. गुणवंता भाऊ, मी येतो उद्याला तुमच्या घराकडे, मग जाऊ आपण फॉर्म भरायला. हो हो, मी तयार आहे. चला मग, आम्ही निघतो. लय उशीर पण झाला आता. आमच्या आम्याची परीक्षा आहे ना 12वीची, म्हणून घरी लवकर जायला लागते. रामराव भाऊ, तुमचा अमित हुशार आहे. त्याला शिक्षणासाठी कसलीही मदत लागली तर काही शंका न ठेवता सांगा. भरपूर शिकू द्या त्याला. हो अमोलदादा, तुमचं मार्गदर्शन लागणच. रामराव घाईघाईने घरी येतो. शांता त्याची वाटच बघत असते. का हो, कशापायी इतका उशीर? 9 वाजले. अगं, ते अमोलदादाकडे मीटिंग होती ना आजची, म्हणून उशीर झाला. आम्या जेवला का? हो, जेवला आणि अभ्यासाला बसला. चला आता आपण जेवण घेऊ. वय तू ताटवाड, मी हातपाय धुतो. दोघांची जेवण झाल्यावर रामराव झोपाच्या आधी एकदा आम्याकडे जाऊन बघतात. अभ्यास नीट सुरू आहे ना पोरा? होय, मला झोपायला उशीर आहे अजून, तुम्ही झोपा. बरं. सगळे आपापल्या घराकडे निघून जातात. संध्याकाळी जेवायला बसल्यावर सौमित्र पाटील अमोलला मीटिंगबद्दल विचारते. कशी झाली मग मीटिंग? सगळ्यांनी संमती दिली का गुणवंताला उभं राहायची? हो आबा. अमोल, एक बोलू का? बोला ना आबा, विचारताय काय? मी म्हणत होतो, तुझा मोठा भाऊ अतुल आपल्या जीवनात आता समोर गेला आहे. त्याचं लग्न झालं, नोकरी पण व्यवस्थित सुरू आहे त्याची. त्याचं कुटुंब आणि तो, मला आता त्याची चिंता नाही. आता चिंता फक्त तुझी आहे. तुझंही लग्न होऊन गेलं असतं तर बरं झालं असतं. मी सुटलो मग. आबा, असं काय बोलताय? मला अजून लग्न करायचं नाही. आता तर मी शिक्षण पूर्ण करून गावात आलो. तुमच्यासोबत चांगला वेळ पण नाही घालवला मी. मला या गावाला जाणून घ्यायचे आहे अजून. अरे, हे राजकारण वगैरे होत राहील. त्याला आपल्या व्यक्तिगत जीवनात मिसळू नको. तुझी आई मरण पावली तेव्हापासून तुम्हा दोघांचे भावांचे संगोपन करताना मला तुमची आई आणि आबा दोघंही व्हा लागले. म्हणून तुझी मोठी आत्या तुला शहराकडे घेऊन गेली. तिथेच तुझे शिक्षण झाले. तुझी आई गेल्यानंतर गावातील कित्येक लोकांनी मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला, पण मी नाही केले. तू तुझी आत्याजवळ होता. अतुल मला बघावं लागायचं. आता त्याचं लग्न झालं. आता सोनबाई घरात आल्यानंतर घरात आनंद असल्यासारखे वाटते. म्हणून मला वाटते तुझं लग्न आता उरकून टाकावं. हो आबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला इतक्यात लग्न करायचं नाही. शेती करणाऱ्या मुलासोबत लग्न करायची कोण इच्छा करेल? मग तू का असाच राहणार आहे? नाही आबा, पण ज्या मुलीशी मी लग्न करीन तिने माझ्यावर प्रेम केले पाहिजे, माझ्या नोकरी किंवा पैशावर नाही. मी लग्न करीन, पण मला जी मुलगी मनापासून आवडेल तिच्याशीच. पण तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला जे पटेल तेच करेन मी. ठीक आहे, तू म्हणत आहे तर मी तुला जबरदस्ती नाही करणार, पण वेळेच्या आधी आणि वय जास्त व्हायच्या आधी करून घे. अहो आबा, मी अजून तरी लहानच समजतो स्वतःला. माझ्या वयाची मुले आत्ताही शिकत आहे. तसेही मला खूप काही करून दाखवायचे आहे. आपली शेतीत खूप काही करायचे आहे. निवडणूक झाली की तिकडे लक्ष देईन. गावामध्ये पण मार्गदर्शन करीन यावर. म्हणजे काय करणार आहे नेमकं? म्हणजे आपण जी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने करतो त्यात काही बदल करायचा आहे. मला मॉडर्न पद्धतीने शेती करायची आहे. अजून काही नवीन प्रयोग करून बघूया. जर फुलांची शेती, फळांची शेती,
हो, पण ते आपल्याला जमेल काय? जमेल, सगळं जमेल. तुम्ही त्याचा विचार करू नका. बरं ठीक आहे, कर तुझ्या मनाचं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आबा, जेवण झालं? मी जरा फिरून येतो. तुम्ही चलता का माझ्यासोबत? नाही, तू जा, मी आराम करतो. बरं, अतुल दादा कुठे आहे? मला दिसला नाही आज तो. जेवायलाही नाही आला सोबत. हो, तो जेवला आणि झोपला म्हणे सुनबाई. आज तो थकला होता फार. लवकर जेवण केलं. बरं, ठीक आहे. अमोल पायदळ चालत असताना त्याच्या मनात आबांनी काढलेला लग्नाचा विषय येतो. अमोल दिसायला उंच, स्मार्ट असल्यामुळे त्याच्याकडे कुणीही मुलगी आकर्षित होईल असे व्यक्तिमत्व होते त्याचे. कॉलेजमध्ये असताना अमोलच्या मागे खूप मुली लागायच्या. त्याला पटवणे हे काम अमोलने कधीच केले नाही. तो नेहमीच आपल्या अभ्यासाचा आणि कुटुंबाचा विचार करत राहिला. पूर्ण शिरवा गावामध्ये अमोलसारखा स्मार्ट कोणीच नव्हता. म्हणून अमोल शिरवा गावाचा हिरोच असतो. दुसऱ्या दिवशी अमोल गुणवंतासोबत जाऊन निवडणुकीचा फॉर्म भरतो. तिथे गावातले अजून पण काही लोक आलेले असतात. अमोल म्हणतो, गुणवंता भाऊ, चल, तुला घरी सोडून देतो. मी पण घरी जातो. 2-3 दिवसात आपल्याला सर्व माहीत होईलच. तुझ्या घरी आता सगळं ठीक आहे ना? काही असलं तर सांगत जा. हो, समजा ठीक आहे. रामराव भाऊने खूप मदत केली. गावात किराणा दुकान लावलं. कधी तिथे कधी माझी बायको बसते. मुलं लहान आहेत. रामराव भाऊचे पैसे आहे माझ्यावर. पुढं मागं फेडीन. पण त्यात काय, काही लागलं तर मला सांगा. होय दादा, चला तर मी निघतो आता. अमोल, ठीक. अमोल तिथून सरळ घरी येतो आणि त्याच्या आईचा फोटो बघत बसतो. उर्वरित कथा पुढील भागात. ऐकत रहा. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.